नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठण्याचे काय काय फायदे आहेत हे आज आपण बघणार आहोत. सकाळी जर तुम्हाला 3 ते 5 या वेळेत तुम्ही उठत असाल तर तुम्हाला फक्त हे एक काम करा. किती कठीण इच्छा असेल तर ती तुमची लवकरात लवकर पूर्ण होईल. जर तुमच्या घराची सुराची प्रगती होईल तर सकाळी तुम्ही जेव्हा उठता तेव्हा बेडवर सोफ्यावर किंवा जमिनीवर शांत उठून बसा आणि तुमची जी इच्छा असेल अशा प्रकारे 3 वेळा बोला. असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते. त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही. मग असे कसे करता येईल? तुमची जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते. तुमच्या नात्यांसाठी असो किंवा नोकरीसाठी असो, ज्या काही कोणत्याही असो, तुमच्या घराच्या बाबतीत असो, तुमच्या आर्थिक प्राप्तीसाठी असो, तुमच्या जी आध्यात्मिक इच्छा असो, नक्कीच ती तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक मार्गात पुढे जायचं असते किंवा मग त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर ती सर्व लवकर पूर्ण होते. जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे 3 वेळा बोलून मी तुम्हाला याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, जेणेकरून तुम्हालाही त्यांचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सर्व सुखसुविधा मिळू शकतील. सर्वप्रथम तुम्ही जर स्वामी महाराजांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये अशक्य शक्य करतील स्वामी असे लिहायला विसरू नका. सर्वप्रथम आज आपण बघणार आहोत की आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणं खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3 ते 5 असे सांगितले जाते, तर तरीही ही वेळ 3:36 सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो. जर तुम्ही इतर कोणत्याही देशामध्ये राहत असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्ममुहूर्त मग तुमचा कधी असतो, सूर्य किती वाजता उगवतो ते पहा. त्याचा 1.5 तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो. तुमच्या देशामध्ये सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा तो 1.5 तास म्हणजे तोच ब्रह्ममुहूर्त. अशा वेळी आपण काय करायचे तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणं खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्त म्हणजे वेळ 3 ते 5 अशी सांगितली जाते, परंतु तरी ही वेळ 3:36 सांगितली जाते, परंतु 36 मिनिटापासून सुरू होते. हा ब्रह्ममुहूर्त असा काळ जो आहे जो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो. जर तुम्ही इतर कोणत्याही देशामध्ये जर राहत असाल त्यातून तुम्हाला जर ब्रह्ममुहूर्त कळत नसेल तर काळाची माहिती नसेल तर तुम्ही सूर्य तुमच्या देशामध्ये किती वाजता उगवतो ते पहा आणि त्याच्या अगोदरचा 1.5 तास म्हणजे ब्रह्ममुहूर्त असतो. तुमच्या देशामध्ये सूर्य किती वाजता उगवतो त्याच्या आधीचा तो 1.5 तास म्हणजे ब्रह्ममुहूर्त असतो. अशा वेळी आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते मी स्वतः ब्रह्ममुहूर्तावरती आल्यावर केलेले हे उपाय आहेत. तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात. आणि व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता नक्कीच असते. कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचे असते, कोणाला सरकारी नोकरी मिळवायची असते, कोणाला खाजगी नोकरी मिळवायची आहे, कोणाला कंपनीमध्ये जॉब मिळवायचा आहे, तर कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर कोणाला व्यवसायामध्ये प्रगती हवी असते. वेगवेगळ्या संधी हव्या असतात. काहींना स्वतःला खूप पुढे न्यायचं असतं, पुढची पोझिशन घ्यायची असते, तर काहींना मुलगा हवा असतो, तर काहींचे लग्न व्हायचे असते, काहींवरती खूप कर्ज असते, तर ते अनेक लोकांचे काही ना काही प्रॉब्लेम असतात, ते कर्ज फिटत नाही. अशा अनेक घरच्यांची गरज असते. काहींना आध्यात्मिक मार्गाने पुढे जायचे आहे, तर काहींना किंवा परमात्म्याशी एकरूप व्हायचं असतं. काही लोकांना तर आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. प्रत्येकाची काही ना काही मनापासून इच्छा असते आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे की त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात आणि त्यांची ऊर्जा आपल्या शरीरावरती त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते. त्यावेळी सरस्वती माता आहे त्यांच्यामध्ये अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना तुम्ही इच्छा त्वरित पूर्ण करत असतात. आपले पूर्वज, आपले आई वडील, आपली आजी आजोबा, आपले ज्येष्ठ ऋषीसुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असतात. त्यांना माहीत होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे, सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही वेगळी आहे. म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत असतात. आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, मग तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही म्हातारे असाल किंवा तरुण असाल, तर ते सर्वांना सकाळी लवकर उठायला का सांगतात?
आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात. सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते. तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये अनुभवता येते आणि मगच या प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात. तुमचे शरीर तंदुरुस्त होते, तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते, ज्यामुळे तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते. त्यामुळे तुम्ही भारतात राहत असाल तर मग तुमचा ब्रह्ममुहूर्त 3:36 सुरू होतो आणि पहाटे 5:30 वाजेपर्यंत चालू असतो. या दरम्यान तुम्हाला उठावे लागेल. तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल. मग अंथरुणातून उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसलात तरी चालेल. मग पूजेच्या घरात जिथे तुमची मनाची इच्छा असेल तिथे तुम्ही बसू शकता. तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करा. तुम्हाला ध्यान करायचं आहे. मग हे कसे ध्यान करायचे? तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल. अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही. त्यामुळे शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे. तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करता आलंच पाहिजे. या श्वासांवरती लक्ष द्यायचं. आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजे, जसे ते येत आहेत ते जाणून घेऊन मधून बोलण्याचा प्रयत्न करू नका. शारीरिक नामाचे चिंतन करावे लागेल. जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल. श्वासावर लक्ष न ठेवता आपल्यावर नाम जप करायचा आहे आणि विधी आम्ही शेवटी तुम्हाला सांगू. यावेळी तुम्ही जागे होता. शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते. यावेळी नाम देखील जागे होते. त्यामुळे उत्साही देखील होते. यावेळी नामजप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी सुरू होते, ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मीने तिची सिद्धी मिळू लागते. त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात. त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तर तेही संपते आणि ते व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी, पैशाच्या अडचणी देखील आपोआप संपतात. तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचा नामस्मरण करा. आपोआपच यश मिळत जाईल. सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करत राहील आणि तुम्ही देखील जिथे जाल तेव्हा तिथे परमेश्वराची अदृश्य शक्ती बनून जाल. तुमच्यासोबत असेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथे वातावरण देखील सकारात्मक होईल आणि तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तिथे तुम्हाला बरे वाटेल. जर कोणी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगू त्याप्रमाणे ध्यान करा. तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा. ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला बसेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही या परमेश्वराच्या शक्तीच्या ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावाद पाणी त्या आजारी माणसाला द्याल तेव्हा तो पूर्णपणे बरा होईल. त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल. तो नामासह त्याला प्रांजल देखील म्हणतात. जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो, परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र किंवा जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो, परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात. त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल, जागा शुद्ध असावी लागेल, उदबत्ती असावी लागेल, मगच तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता. पण नामजप करताना तुम्हाला असं काही करण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता. तुम्ही कुठेही बसून करू शकता. तुम्ही पलंगावर बसलात किंवा तुम्ही खाली बसलात काय, जिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसलात तरी चालेल. यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची, चेहरा धुण्याची काही गरज नाही किंवा दात घासण्याची सुद्धा गरज नाही. तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता, नाही तर तुम्ही असंच बसू शकता. मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे. जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखाद्याचे नाव निवडतात तेव्हा तो भगवंत कोणी असो, ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे
त्याचा जप तुम्हाला करायचा आहे. ते श्रीराम असू शकतात, श्री स्वामी समर्थ महाराज असू शकतात, मग दत्तगुरू असू शकतात, मग कृष्णालाला असो, कोणी असू शकतात, येशू असू शकतात, कोणी असू शकतात. तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा असायला हवी. परमेश्वराचं नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे ते लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तिथे 15 मिनिटे तुम्ही जे कोणी परमेश्वराचं नाव घेत राहाल तिथे तुम्हाला ती ऊर्जा प्राप्त होईल. तुमच्याजवळ ती ऊर्जा तुमच्याजवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ती ऊर्जा तुमच्यामध्ये आणायचं आहे आणि ती अनुभवायची आहे, ज्याशी एकरूप व्हायचं आहे. जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये यंदा त्याच्या बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील. तुमची ध्यान करण्याची वेळ 15 मिनिटापेक्षा जास्त देखील वाढू शकता. तुम्ही ती वेळ 30 मिनिटे देखील करू शकता. मग ते असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने परमेश्वराशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल. तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी तेव्हा 3 वेळा पहिल्यांदा बोलायला हवी. पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे. मग हळूहळू श्वास सोडायचा आहे. मग दुसऱ्यांना पुन्हा श्वास घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला तेच बोलायचं आहे आणि परमेश्वराला सांगायचं आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे. पुन्हा तिसऱ्यांदा तसंच करायचं आहे. पुन्हा ईश्वराला आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे आणि पुन्हा आपला श्वास बाहेर सोडायचा आहे. तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेन, पण तुम्हाला 15 मिनिटे नामजप करून झाल्यानंतरच हे करायचं आहे. विसरू नका. 15 ते 30 मिनिट नामजप करू शकता. लगेच तुमची इच्छा परमेश्वरापर्यंत, परमात्म्यापर्यंत पोहोचली जाते. हे संपूर्ण विश्व परमात्मा रूपच आहे. परमेश्वराच्या मालकीचा आहे. त्यामुळे सर्व परमेश्वराने बनवलेले आहे. तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली तर तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे. तो जात आहे. संपूर्ण सृष्टी त्याचीच आहे. त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो तुम्हाला नक्कीच देईल. फक्त तुम्हाला त्याच्याशी साथ हवी. नक्कीच तुम्हाला देईल. फक्त तुम्हाला त्याच्याशी कॉन्टॅक्ट हवा. सर्व काही पहिले तुम्हाला 15 मिनिटे नामजप करायचा आहे आणि नंतर असं समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि 15 मिनिटे कॉल कनेक्ट झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, ती प्रार्थना आहे, ती हळूवारपणे महाराजांना सांगायची आहे. ती हळूवारपणे श्वास सोडायचा आहे. आणि तुम्ही बघत असाल तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. भक्तांनी यामुळे अनेक जणांची इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुम्ही फक्त तुमचं शरीर संपूर्ण प्रेमाने शरणागती गेला आहे, पूर्ण विश्वासाने गेला आहे. परमेश्वराला पूर्ण करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.